नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा या कशा प्रकारे फोडून कशा प्रकारे उकडायच्या हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि एकदम छान अशा पुरणासारख्या या शिजवून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशा या शेंगा शिजल्या गेलेल्या आहेत। या शेंगांना पावसामुळे माती लागलेली आहे खूप, तर यामध्ये थोडा वेळ पाणी घालून तशा शेंगा या ठेवून द्यायच्या आहेत, म्हणजे माती याची लवकर निघते। 10 ते 15 मिनिट या शेंगा पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या। आता याचा पूर्ण जो गाळ आहे तो पाण्यामध्ये खाली बसलेला आहे। आता या शेंगा उपसून घ्यायच्या आहेत। हे पहा, एकदम माती अशी ही खाली बसली जाते, त्याच्यामुळे शेंगा जर थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्या तर पटकन गाळ हा निघून येतो। आता यानंतर परत 2-3 पाण्यामध्ये या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आता या शेंगा या ओट्यावरच मी फोडणार आहे, तर या पसरवून द्यायच्या आहेत, एकदम हाताने अशा प्लेन करायच्या आहेत। ओट्यावर करणार आहे म्हणून थोडंसं जरा जपून करायचं आहे। एक शेंग फोडण्यापेक्षा हा आडवा वरवंटा धरायचा आहे असा, आणि फक्त हळूहळू असं एका बाजूने असं ठोकत जायचं आहे, म्हणजे व्यवस्थित या शेंगा फुटल्या जातात, जादा वेळ पण लागत नाही। किंवा तुम्ही फरशीवर किंवा पाट्यावर पण ठेचून घेऊ शकता। किंवा अशा रगडूनही घेऊ शकता, त्याने पण फुटल्या जातात लवकर। आता या पद्धतीने सर्व या फोडून झालेल्या आहेत। हे पहा, याप्रमाणे या फुटल्या गेलेल्या आहेत, आणि एखादी जरी राहिली तरी त्यामध्ये पाणी जातं। कुकरमध्ये पाणी घालायचं आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे, मीठ जरा जास्त घालायचं आहे। उपवास नसेल तर 1 चमचा हळद घालायची आहे, आणि हे मीठ व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर या शेंगा यामध्ये घालायच्या आहेत। शेंगा बुडेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे, आणि फुल गॅसवर मी इथे या कुकरच्या 12 शिट्ट्या घेणार आहे। तुमच्या कुकरच्या जर हळूहळू शिट्ट्या होणार असतील तर तुम्ही 5 ते 6 शिट्ट्या घ्या। कुकर इथे थंड झालेला आहे। मस्त अशा या शेंगा शिजून निघालेल्या आहेत। आता ह्या मिठाच्या पाण्यामध्येच ठेवायच्या आहेत 3-4 तास तरी, म्हणजे खाईपर्यंत, कारण मग जे मिठाचं पाणी आहे ते पूर्ण या शेंगांमध्ये जातं, आणि मस्त अशा या शेंगा शिजलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही, अगदी पुरणासारख्या या शिजलेल्या आहेत। आता ह्या एका कुकरच्या भांड्यामध्ये काढणार आहे। मस्त अशा या शिजल्या गेलेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।